राज्याचा अर्थसंकल्प आज होणार सादर। अजितदादांच्या निधनानंतर मुख्यमंत्री फडणवीस अर्थसंकल्प मांडणार। आर्थिक विकास दर 7.9% राहण्याचा अंदाज। तेलंगणाचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती। केंद्र सरकारकडून अनेक राज्यपाल आणि उपराज्यपालांच्या नेमणुकीत मोठे फेरबदल। बहरीनमधील अमेरिकन तळांवर इराणचे हल्ले। तेल शुद्धीकरण प्रकल्पावरही इराणचा मिसाईल अटॅक। हल्ल्यानंतर रिफायनरी परिसरात मोठी आग। इराणकडून इस्रायलवर जोरदार हल्ले। इस्रायलच्या आकाशात इराणच्या क्लस्टर बॉम्बचा थरार। मध्य इस्रायलमध्ये अनेक स्फोट। अबुधाबीवर इराणी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा हल्ला। यूएईच्या हवाई दलाच्या तळाला केलं लक्ष्य। झायद आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला। उत्तर कोरिया अमेरिकेविरुद्ध युद्धात उतरण्याची शक्यता। इराण आणि मध्य पूर्वेत कोरियाचे अनेक नागरिक। कोरियन नागरिकांना धक्का लागल्यास युद्धात उतरू, किम जोंग उन यांचा इशारा। मुंबईत 10 ते 12 ठिकाणी ईडीचे छापे। रिलायन्स कम्युनिकेशनशी संबंधितांवर ईडीचा छापा। अनिल अंबानींच्या सहकंपन्यांवरही छापेमारी। लग्नापूर्वीचा प्रियकर पत्नीला त्रास देत असल्यानं त्याची हत्या। नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा शिवारातली घटना। पती पत्नीनं मिळून भर रस्त्यात युवकाला भोसकलं। त्र्यंबकेश्वर मंदिरातील मारहाण प्रकरणी 2 सुरक्षा रक्षकांचं निलंबन। भाविकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई। विश्वस्त मंडळाकडून तातडीची शिस्तभंगाची कारवाई। शिवज्योत घेऊन जाणाऱ्या शिवभक्तांना भरधाव कारनं चिरडलं। पुण्याच्या मावळमधील दोघांचा मृत्यू। जुना पुणे मुंबई महामार्गावरील नायगावजवळ भीषण अपघात। नवी मुंबईच्या कोपर खैरणेमध्ये स्लॅब कोसळला। विद्याभवन सोसायटीतील तळमजल्यावर ट्युशन सुरू असताना दुर्घटना। एका 13 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू। 11 विद्यार्थी जखमी। मुंबईच्या पवई तलावाच्या काठावर मगरीचं दर्शन। रात्रीच्या वेळेस रस्त्यावर विश्रांती घेत असलेल्या मगरीचा व्हिडिओ व्हायरल। परिसरात रात्रीच्या वेळेस भीतीचं वातावरण। आज तिथीनुसार शिवजयंती सोहळा। राज्यभरात विविध ठिकाणी जल्लोषाचं वातावरण। राज आणि उद्धव ठाकरेंसह अन्य नेते मंडळीही शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांना लावणार हजेरी। T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा इंग्लंडवर रोमहर्षक विजय। संजू सॅमसनची दमदार फलंदाजी, बुमराहची धमाकेदार गोलंदाजी तर अक्षर पटेलच्या क्षेत्ररक्षणाचीही देशभरात वाहवा।